टेन्शन फ्री राहायचं असेल तर या 7 गोष्टी लक्षात ठेवा. जीवनामध्ये काही घटना अशा घडतात ज्या आपल्या आयुष्यात कलाटणी देणाऱ्या ठरतात आणि आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल घडवून आणतात. आज या व्हिडिओमध्ये आपण अशाच गोष्टीबद्दल चर्चा करणार आहोत. या गोष्टी तुम्ही नीट लक्षात ठेवल्या तर तुमच्या आयुष्यात देखील निश्चितच सकारात्मक बदल घडून येईल याची मला खात्री आहे. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटते की कदाचित मला ही गोष्ट अगोदरच माहीत झाली असती तर. आयुष्यात आपण बऱ्याच वेळा अशा गोष्टी करून बसतो की ज्यामुळे आपला आत्मविश्वास मान सन्मान आपण दोन्ही गमावून बसतो. तुमच्या सभोवताली सुद्धा अशा काही घटना घडल्या असतील तर त्या लक्षात ठेवायला हव्यात. या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणतात. नंबर 1, कधीही इतकं साधं सरळ राहू नका की कोणीही येईल आणि तुमचा फायदा घेऊन जाईल. आजकाल साधं सरळ राहणं म्हणजे आपला मूर्खपणा ठरू शकतो. कोणी तुमचा फायदा घेत असेल तर तुम्ही वेळीच सावध व्हायला हवं आणि त्या व्यक्तीला त्याची जागा दाखवून द्यायला हवी. तेही जमत नसेल तर किमान आपण दुसऱ्याच्या चालीत अडकणार नाही इतकं आपल्याला स्वतःला सुरक्षित ठेवता यायला हवं. समोरच्या व्यक्तीशी भेटण्याची ताकद जरी आपल्यात नसेल तरीही आपल्या अंगावर कोणी येत असेल तर तो आघात रोखण्याची ताकद आपल्यात नक्कीच असायला हवी. भेकळ माणसाला कुणीही धाकात ठेवू शकतो, परंतु धीट आणि खंबीर माणसाला बोलण्यापूर्वी लोक 100 वेळा विचार करतात. नंबर 2, इतकीही गोड बोलू नका की लोकांना वाटेल तुम्ही त्याची चापलूसी करत आहात. समोरच्या व्यक्तीसमोर तेवढेच झुकावे जेवढी गरज असेल. गरजेपेक्षा जास्त गोड बोलणे आणि गरजेपेक्षा कुणासमोर जास्त झुकणे आपल्याला निर्बल बनवतं. एकदा गुलामी करण्याची सवय लागली की त्यातून बाहेर पडणे कठीण होऊन बसते. कारण माणसाला गुलाम बनवलं जाऊ शकतं, परंतु त्याला स्वतंत्र कुणीही करू शकत नाही. स्वतंत्र व्हायचं असेल तर त्यासाठी स्वतःला प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी इतर कुणीही मदत करू शकत नाही. कधीही कुणाच्या मानसिक, शारीरिक किंवा कुठल्याही गुलामगिरीमध्ये फसू नये. कपटी लोक गोड बोलून आपल्याला त्याचे गुलाम बनवतात. म्हणून प्रमाणापेक्षा जास्त गोड कुणाशी बोलू नये आणि प्रमाणापेक्षा जास्त कुणासमोर झुकू सुद्धा नाही. नंबर 3, आयुष्याकडून आणि समाजाकडून जास्तीची अपेक्षा कधीच ठेवू नये. जवळपास दोन्ही बाबतीत आपल्याला अपेक्षाभंग ठरलेला असतो. जीवन अनपेक्षितपणे घटना घडत असतात. त्यामुळे आयुष्याकडून कुठलीही अपेक्षा आपण ठेवू शकत नाही. ते अनाथकालीन असते. या बाबतीत इतर लोकांचे म्हणाल तर एक वेळेस आयुष्याकडून आपण काही अंदाज बांधले तर ते खरे निघतील, परंतु कुठल्याच व्यक्तीचा काहीही भरोसा देता येत नाही. कोण कधी आपला अपेक्षाभंग करेल, विश्वासघात करेल याची शाश्वती देता येत नाही. या पृथ्वीतलावर सर्वात घातक आणि अनपेक्षित प्राणी कोणता असेल तर तो म्हणजे माणूस आहे. म्हणून सुखी आणि आनंदी जीवन जगण्याचा एकच नियम नेहमी लक्षात ठेवा. अपेक्षा कमी तर दुःख कमी आणि अपेक्षा जास्त तर दुःखही जास्त असेल. नंबर 4, दान करताना आपली आर्थिक परिस्थिती बिघडणार नाही इतकंच करायला हवं. कारण दान करण्याची ताकद तर आपल्याला हवीच, पण तेवढी ऐपतही असायला हवी. केवळ आपली अपेक्षा वाढवण्याची दान करू नका. आपल्याजवळ काही नसेल तर आपण दान करणार तरी कशाचे? आणि दान करण्यामुळे जर आपली परिस्थिती बिघडणार असेल, आपल्या कुटुंबाला त्याचा परिणाम भोगावा लागणार असेल, दान केल्याने आपल्या कुटुंबाला हानी पोहोचणार असेल तर अशा दानाला काहीच अर्थ उरत नाही. नंबर 5, जीवनामध्ये मित्र असेच बनवावे जो आयुष्यभर आपल्याला सोबत असतील, सुखासोबत
दुःखामध्ये देखील आपली साथ देतील. असे मित्र आपल्याला काही चांगली गोष्ट देतील, चांगली मूल्य देतील, ज्यांच्यासोबत राहून आपलाही मान सन्मान वाढेल आणि आपली किंमतही वाढेल. आयुष्यात अशी चांगली माणसं भेटत असतील तर त्यांना मित्र बनवा, अन्यथा एकटं राहणं कधीही चांगलं असते. चांगला मित्र आपल्या आयुष्यात एक उत्तम मार्गदर्शिका भूमिका पार पाडत असतो. चांगला मित्र आपल्यासाठी एक दिशादर्शक असतो. या उलट वाईट मित्र आपले संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. आपला सुखी संसार वाईट मित्रामुळे उद्ध्वस्त होऊ शकतो. व्यसनी मित्राच्या सहवासात राहून आपणही व्यसनी बनू शकतो, तर चोरांच्या सहवासात राहून चोर बनू शकतो. नंबर 6, आपली कमतरता कुणाला सांगू नये, तसेच घडून गेलेल्या गोष्टीचा पश्चाताप देखील करू नये. आपल्या कमतरता आपल्या सगळ्यांना सांगत बसलो तर त्याचा गैरफायदा घेणारे लोक आपल्याला जास्त भेटतील आणि वेळ काळ बघून घाव घालतील. आपल्या कमकुवत बाजू लोकांना सांगून स्वतःचे नुकसान करून घेऊ नका. आपल्या खाजगी आयुष्याबद्दल जेवढी गुप्तता ठेवता येईल तेवढी ठेवावी. घडून गेलेल्या गोष्टीबद्दल बऱ्याच वेळेस आपल्याला पश्चाताप होतो, परंतु त्या पश्चातापात किती काळ राहायचं आणि आपलं किती नुकसान करून घ्यायचं हे आपण ठरवायचं असतं. गेलेल्या वेळेची चिंता करण्यापेक्षा येणाऱ्या वेळेला सावधपणे सामोरे जा आणि जपून वागा. चांगल्या गोष्टी शिकायच्या असतील तर आपल्या चुकांमधून शिका, किंवा आपल्या चुका समजून येत नसतील तर इतर लोकांच्या चुकांमधून तरी काहीतरी धडा घ्या. पश्चाताप करण्याऐवजी झालेल्या चुकांमधून शिकणे कधीही चांगले असते. पश्चाताप करत बसलात तर फक्त वेळ वाया जाईल आणि झालेल्या चुकांमधून शिकलात तर पुढे जाण्याचा मार्ग दिसेल. इतकेच नाही तर आपल्या हातून घडणाऱ्या चुका सुधारता देखील येतील. नंबर 7, जीवनामध्ये 3 गोष्टी घेण्या अगोदर किंवा वचना देण्या अगोदर नीट विचार करा आणि नंतर निर्णय घ्या. या 3 गोष्टी म्हणजे कदम, कलम आणि कसम. आपण एखादं काम करण्यासाठी पाऊल उचलत असतो, नवीन काहीतरी करण्याचा विचार करत असतो. अशा वेळेस नीट विचार करावा, कारण एकदा उचललेले पाऊल पुन्हा मागे घेता येत नाही. आपण जर याच्या विरुद्ध वागलो तर लोक आपल्यावर विश्वास ठेवणार नाही. परिणामी समाजामध्ये आपल्याला मान मिळणार नाही. समाजामध्ये आपली इज्जत वाढवायची असेल तर नेहमी जपून पाऊल टाका. दुसरी गोष्ट म्हणजे कलम. याचा अर्थ असा आहे की आपले विचार समाजासमोर मांडण्यापूर्वी नीट विचार करायला हवा. आपण लिहिलेली एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीचे आयुष्य घडवू शकते, तसेच एखाद्याचे आयुष्य बर्बाद देखील करू शकते. लेखणीमध्ये इतकी ताकद असते, म्हणून कुठलाही विचार लिहिताना किंवा मांडताना तो विचारपूर्वक मांडावा. तिसरी गोष्ट म्हणजे कसम किंवा शपथ. शपथ घेताना किंवा वचन देताना विचार करायला हवा. आपण एखादा वचनात अडकलो तर पुन्हा सुटका होणे शक्य नाही. वचन पाळता येणार नसेल तर उगीच देऊ नका. प्रत्येक गोष्टीवर शपथ घेणाऱ्या व्यक्तीची किंवा त्यांच्या शपथेची काहीही किंमत राहत नाही. काहीही किंमत राहत नाही. एखादी शपथ घेताना, वचन देताना एकनिष्ठ असणारा व्यक्ती असेल तर अशा वेळेस तो त्याने घेतलेल्या शपथेमध्ये, वचनामध्ये अडकून राहू शकतो. म्हणून शपथ घेताना किंवा वचन देताना विचारपूर्वक द्यावे. या 3 गोष्टीपूर्वक केल्या तर भिकारी सुद्धा राजा बनू शकेल आणि विचारपूर्वक नाही केल्या तर राजाचा देखील रंक होईल. म्हणून या 3 गोष्टी विचारपूर्वक करा. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला प्लीज नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब